सो पुण्यात विकेंडला काय करायचं ह्याचं एक हिल स्टेशनमधलं ठिकाण आहे पर्वती. ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा तर ढगाळ वातावरण होतं, छान झाडं दिसत होती आणि रिनोव्हेशन खूप केलं आहे. म्हणजे जेव्हा लहानपणी जात होतो तेव्हाचं पर्वती आणि आत्ताचं पर्वती हे सध्या जे ॲडव्हान्सेस झाले आहेत ते दाखवत आहेत. जो म्हणजे जो स्टोन त्यांनी यूज केला आहे तो पण खूप छान आहे आणि रिफ्रेशिंग आहे बेसिकली. सो वरती आहे, खालून जाताना तर पायऱ्या आहेत. सो छोटी मुलं असली तरी एवढा काही प्रश्न नाहीत. आणि हा जो आत्ता दिसतो आहे तसा स्लोप एरिया पण आहे की अगदी वाटलं की नाही बाबा आपल्याला तिथून जायचं आहे तर थोडंफार मध्ये वॉकिंग करता येऊ शकतं हिरवळीवर. वरती जो गुलमोहर आहे तो जेव्हा फुललेला असतो तेव्हा तर स्टॉपवरून पण दिसते की ओके तर हिरवळ आलेली आहे. आणि जेव्हा उन्हाळ्यात पाणी कमी असते तेव्हा तो सोनेरी सोनेरी दिसतो. तर तेव्हाही कधी जर संध्याकाळी तिथून गेलं तर सगळं गोल्डन गोल्डन दिसतं. तर तिथे चालायचं आणि तिथून काय केलं आहे कसं ते बघायचं खूप छान वाटतं त्याच्यामध्ये आणि मोह आवरत नाही बेसिकली. सो वर जाताना थांबत नजारा बघत आणि ज्याला कोणाला लांब बघायचा एक्सरसाइज करायचा असेल डोळ्यांचा तर त्याच्यासाठी पण अल्टिमेट प्लेस आहे. बरं, वर जाताना सुद्धा जर आपण हे लक्षात ठेवलं की पेशवेसुद्धा इथून चालत गेलेत तर ते अजूनच कनेक्ट होतं. आणि वर जात पहिलं बघायला असतं ते म्हणजे मंदिरं तर आहेतच, संग्रहालय आहे आणि त्याच्यामध्ये पण इन्फॉर्मेटिव्ह खूप आहे. प्लस आपलं फिरून पण होतं ते पण आहे. फोटो काढायचा मोह काही आवरलेला नाही आहे इथं. मग आमचं फोटो सेशन झालं, मध्येच थोडं भजी स्टॉप झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. मग त्याच्या शेजारी संग्रहालय आहे. इथे त्याच्यात डिटेल्स दिसत आहेत. हे मंदिर आहे नवशंकराचं जिथे सूर्याचं आणि कुबेराचं असे 2 मंदिर पण आहे. पूर्वी इथं कमळ होतं मध्ये, पण आत्ता ह्यावेळेस तर मला काही दिसलं नाही. आणि पेशवे सर इथे आहेत. वरती याला गच्ची आहे जिथे पर्टिक्युलर टाईममध्ये ते वरती जाऊ देतात. मग मंदिराला प्रदक्षिणा घालता येऊ शकते. सो ते एक बरं पडतं. तो कितीही मोठा ग्रुप असला तरीसुद्धा इथे खूप छान एन्जॉय करता येतो. आणि म्हणजे कमी ग्रुप असला तरी हा माझा फेवरेट स्पॉट आहे, द फेवरेट स्पॉट. म्हणजे लहानपणी त्या भिंतीला पकडण्यासाठी किती प्रयत्न करायचो की बाबा तिथून आपल्याला दिसायला पाहिजे आणि मग इकडे पळायचं एका पॉईंटपासून. हे संग्रहालय आहे. सो हे पण खूप छान आहे. छान कलेक्शन केलेलं आहे त्यांनी गोष्टींचं. आणि लहान मुलं असो मोठे माणसं असतो ओरिएंटेशन मिळतं. ग्रीनरी इज द पॉईंट. जेव्हा म्हणजे पाऊस असेल किंवा जेव्हा तेव्हा इथे विश्रांती स्थळ आहे त्यांचं. मग येतं इकडे एक व्यंकटेशाचं मंदिर आहे आणि हे कार्तिकेयाचं मंदिर आहे. तर कार्तिक नवमीला हे ओपन असतं, पण आता बऱ्यापैकी सगळे दिवस पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. थँक्यू सो मच. आय होप यू लाईक द व्हिडिओ. धन्यवाद.